जालन्यातील एका आजीची नातवानेच हत्या केल्याची घटना घडली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एको येथे ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एको या गावात नातवानेच सोन्याच्या दागिन्यासाठी आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। केसराबाई ढाकणे असं मृत महिलेचं नाव आहे। केसराबाई या शेतामध्ये बाजावर झोपलेली असताना अचानक कानातील 30,000 रुपयाचे दागिने ओरबडून घेऊन गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे। 2 दिवसापूर्वी ही घटना घडलेली होती। या संदर्भात हसनवाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तेव्हा नातवाने सोन्याच्या दागिन्यासाठी आजीची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। प्रदीप उर्फ काकासाहेब ढाकणे आणि संदीप ढाकणे अशी संशयित आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी आरोपींना